मित्रहो, निवडणुकीचा सगळा रणधुमाळीचा एकूणच कार्यक्रम आता थांबलेला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये तुमची आमची सगळ्यांची मतं ही बंद झालेली आहेत. आणि या निवडणुकीने काय शिकवलं, या निवडणुकीने काय दिलं आणि या निवडणुकीमुळे काय समोर आलं, हेच अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्याचबरोबरीने एक महत्त्वाची बातमी आपल्याला या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला सांगायची आहे, ती म्हणजे मुंबईमध्ये, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये काल निवडणूक आयोगाने जो विलक्षण खेळखंडोबा आणि जो अत्यंत अनागोंदी प्रकार केला, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना म्हणजेच नितीन करीर यांना दिलेले आहेत. सरकारने हे जरी पाऊल उचललेलं असलं तरी आता वरातीमागून घोडे नाचवण्यामध्ये काहीच हाशील नाहीये, इतकंच आता आपण या क्षणाला म्हणू शकतोय. कारण या चौकशीतून जे काही समोर येईल ते आता पुढच्या निवडणुकीला किंवा पुढच्या लोकसभेला अंमलात आणता येऊ शकतं, नाही असं नाही, पण त्याचा या निवडणुकीला जो विलक्षण फटका बसलेला आहे त्यातून काहीच साध्य होणार नाहीये. आणि ही निवडणूक जर खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या सगळ्या गोष्टीचा नायक कोणी होता तर तो मतदार राजा होता. आणि खलनायक जर कोण होतं तर तो निवडणूक आयोग होता. कसं काय हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, काल 13 मतदारसंघांमध्ये राज्यातल्या निवडणुका झालेल्या आहेत. 264 उमेदवार या 13 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात होते आणि साधारण 2,60,00,000 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणं अपेक्षित होतं. पण निवडणूक आयोगाने ज्या स्वरूपाची माती खाल्ली आणि जे गोंधळ वेगवेगळ्या ठिकाणी जो काही घातला तो आजपर्यंत कधीच घातला गेलेला नव्हता, असं त्याचं वर्णन करता येईल. आता विधानसभा निहाय मतदानाची जी आकडेवारी आहे ती आपल्या हाती आलेली आहे आणि जी आकडेवारी निवडणूक आयोगाने प्रमुख वर्तमानपत्रांना किंवा माध्यमांना दिली आहे त्याचा जर आपण आधार घेतला तर सर्वाधिक मतदान हे बोरिवलीमध्ये झालं. तिथे आमदार आहेत भाजपचे सुनील राणे आणि तिथे जे झालेलं मतदान आहे हे जर मतदान आपण पाहिलं तर ते मतदान आहे 58.2% इतकं मतदान आहे. पण या मतदानाचा जर आपण विचार केला तर ते गेल्या वेळेला म्हणजे 2019 मध्ये जे मतदान झालेलं होतं ते 66.2% मतदान झालेलं होतं. मी सुनील राणे यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी बोलल्यानंतर हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येतोय. त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे तर ते असं म्हणतायत की जो मतदानाची जी टक्केवारी आहे ती त्यांच्या म्हणण्यानुसार 62% आहे आणि निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ती 58.2% आहे. म्हणजे तरी जर आपण पाहिलं तर 4% ते वजामध्ये आहेत. आता याची कारण बरं, त्याच जसं मी सुनील राणेंशी बोललो तसं मी सर्वात कमी मतदान ज्या विधानसभेमध्ये झालेलं आहे त्या मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी बोललो. ते शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार आहेत. आता त्यांच्याकडे जी आकडेवारी आलेली आहे त्यांच्या बाबतीमधली ती 51.3% इतकी आकडेवारी आहे प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघामध्ये आणि ती मागच्या वेळेला जर आपण विचार केला तर 57.6% इतकं मतदान तिथे झालेलं होतं. आता प्रकाश सुर्वे यांच्या म्हणण्यानुसार माझ्याकडे म्हणजे त्यांच्या मतदारसंघामध्ये 55% मतदान झालेलं आहे. हा झाला आकडेवारीचा खेळ. मग तरी त्यांच्याकडे या वेळेला कमी मतदान झालेलं. तर हे कमी मतदान होण्याचे अनेक मुद्दे किंवा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यातली दोघांकडे म्हणजे सर्वाधिक मतदान झालेला मतदारसंघ आणि सर्वात कमी मतदार झालेला मतदारसंघ यांच्याकडची बरीचशी कारणं सारखी आहेत. तर ती सारखी काय आहेत तर त्यातलं एक प्रमुख कारण हे आहे की जीवघेणा उकाडा. आणि त्या बरोबरीने निवडणूक आयोगाने साधारण 1200 ते 1300 मतदारांच्या मागे एक मशीन असं प्रमाण ठरवल्यामुळे प्रचंड वेळ खर्च होत होता. आणि जसं प्रकाश सुर्वे यांच्याकडे बोलताना त्यांनी असं सांगितलं की ज्याच्या हातात फोन दिसला की त्याला माघारी पाठवून देत होते कर्मचारी. अत्यंत
निर्बुद्ध कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं किंवा कामचुकार कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं हे निवडणूक आयोगानं केलं आणि निवडणूक हा एक राष्ट्रीय उत्सव आहे असं म्हणा किंवा तो लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आहे असं म्हणा, तो प्रत्येक नागरिकाने आणि कर्मचाऱ्याने, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने, प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि सामान्य नागरिकाने तो आपला उत्सव आहे, आपला महोत्सव आहे म्हणून जगायला हवं होतं. पण ते काल काही घडलेलं नाहीये. आता यातला एक आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर गेली अनेक वर्ष शिवसेना भाजपची युती होती, तर जी काही राजकीय पक्षांची शक्ल झाली आहेत त्यानंतर कोण कुठे गेला, कोण कोणती टोपी घालतोय, कोण कोणता झेंडा हाती घेतोय हे काहीच कळेन असं झालं होतं आणि त्यामुळे खूप मोठा मतदार हा काहीसा निरुत्साहाने आणि उकाड्याचा मारा सहन न झाल्याने आपल्या घरीच थांबला होता. दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला तो म्हणजे मतदार याद्यांमधला न भूतो असा गोंधळ. तर त्याबद्दलचा व्हिडिओ आपण काल केलेलाच आहे. हे सगळं होत असताना काही गोष्टी ज्या लक्षात आल्या मतदारसंघनिहाय त्याही मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण याच्यामध्ये आणखी एक मुद्दा मला जो जाणवला तो म्हणजे काल मुंबई पोलिसांनी त्यांच्याकडून जे सर्वोत्तम करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. कुठे त्यांनी वयोवृद्धांना मदत केली, कुठे त्यांनी आजारी माणसांना अक्षरशः उचलून नेऊन मतदानाच्या बूथपर्यंत नेलं. पण त्याच वेळेला मुंबई पोलिसांनी जो सूचनांचा किंवा उद्घोषणांचा अतिमारा केला होता त्यामुळे अंगात घामाच्या धारा निघतायत, संपूर्ण शर्ट भिजलेला आहे, सलवार कमीज भिजलेला आहे आणि पोलिसांच्या त्या सूचना ऐकायच्या आहेत, हे एक अत्यंत क्लेशदायक चित्र होतं. त्यामुळे पोलिसांकडून होणाऱ्या उद्घोषणा, त्यांचा त्याच घोषणांचा मारा आणि तीच आरडाओरडा अशाने काल मतदान केंद्रावर जे व्हायला नको होतं ते घडलं होतं. आता हे सगळं होत असताना एक आणखी मुद्दा असा घडला की उद्धव ठाकरेंनी निवडणूक सुरू असतानाच पत्रकार परिषद घेतली. त्याच्यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली. माझं तर त्यापेक्षा उलट म्हणणं आहे की हीच जर पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंना घ्यायची होती तर त्यांच्या सवयीप्रमाणे आणि ठाकरे गुणाप्रमाणे त्यांनी जेवून खाऊन वामकुक्षी झाल्यावर घेण्यापेक्षा दुपारी 1 वाजता जर घेतली असती तर त्याचा उद्धव ठाकरेंना कदाचित फायदा होऊ शकला असता. कारण मी आता मुंबईतल्या काही आमदारांशी बोललो, काही नेत्यांशी बोललो. मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती हा वाद झाला पण तो सगळ्या मतदारसंघामध्ये पेटला नाही. यासाठी त्या आमदारांचं आणि त्या नेत्यांचं कौतुक करायला हवं. तो मुलुंडमध्ये सर्वाधिक पेटला. त्याला कारण मिहीर कोटेचा आणि काही गुजराती नेते आणि काही भाजपचे नेते त्यांनी त्याच्यामध्ये आगीमध्ये तेल ओतलं की ज्यांना मिहीर कोटेचांचं भलं नको हवं होतं त्यांनी त्यामध्ये तेल ओतलं. काही असे घटक की ज्यांना भाजपचा आणि मराठी माणसाचा तमाशा झालेला बघायचा होता त्यांनी त्यामध्ये तेल ओतलं. त्यामुळे तो वाद मुलुंड किंवा ईशान्य मुंबईमध्ये पेटला. पण या निवडणुकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली मित्रहो, मुंबईमध्ये जो गुजराती आणि मराठी गळ्यात गळे घालून जगत होता, वागत होता, त्याच्यामध्ये एक दुफळी निर्माण झालेली आहे. हे आता नाकारून चालणार नाही आणि त्यामुळे काही ठिकाणी सुप्तपणे मराठी उमेदवारांना मतदान करणं किंवा काही वेळेला आपल्याला हव्या असलेल्या उमेदवाराला मतदान करणं हे झालं. गुजराती मतं 1% गुजराती मतदार हा 1% राहील अशा पद्धतीत एकसंघ पद्धतीने बाहेर आलेला दिसत होता. त्यांनी मोठ्या प्रमाणात ही सगळी गोष्ट केली होती. आता मी इथे तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगणार आहे. 2019ला जर आपण पाहिलं तर विधानसभा निहाय जर आपण बघायला गेलं तर मलबार हिलमध्ये कमी मतदान झालं होतं आणि बोरिवलीमध्ये सर्वाधिक मतदान झालं होतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली ती काय आहे तर जर आपण हे 6 मतदारसंघांचा विचार केला म्हणजे मग दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा मुकाबला होता. यामिनी जाधव यांना सगळ्यात उशिरा निवडणुकीचं तिकीट मिळालं पण त्यांनी प्रचारात त्यांच्याकडची असलेली रसद टाकून, यंत्रणा टाकून तो प्रचार आणि संपूर्ण माहोल तापवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत अरविंद सावंत बराच काळ पुढे निघून गेले होते. अरविंद सावंत हे मुंबईतले एक असे खासदार आहेत जसं मी या आधी आपल्या बाबतीत आपल्याशी बोलताना म्हटलं होतं की ते नगरसेवक आणि आमदारांचा छळ करत नाहीत.
नगरसेवकाच्या आणि आमदाराच्या ताटात काय वाढलेलं आहे याच्याकडे डोळे लावून, चष्मे लावून, दुर्बिणी लावून बघत बसत नाही. त्याचा फायदा त्यांना या वेळेला झालेला आहे. त्याच्या ऐवजी मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेचे गल्ली कुचे, टेंडर, रस्ते सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्या सगळ्या नीट माहिती आहेत त्या यशवंत जाधव यांना. मग यशवंत जाधवांची पत्नी यामिनी जाधव ही जर खासदार झाली तर आपल्याला या सगळ्या अडचणींना आणखी सामोरं जावं लागेल का, याची देखील दबक्या आवाजामध्ये चर्चा होऊन मतदान झालेलं आहे. त्यामुळे हे मतदान जे काही झालं असेल त्यात ग्राउंडवर फिरताना एक गोष्ट लक्षात येत होती, अरविंद सावंतांचा जो पलडा आहे तो भारी आहे, त्यांचं पारडं जड आहे हे आपल्याला लक्षात येत होतं. त्यानंतर जर आपण आलो तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये तिथे राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांच्यातला मुकाबला होता. अनिल देसाईंची पाठी कोरी होती, राहुल शेवाळे यांच्याकडे सगळ्याच गोष्टी मुबलक होत्या, मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद होता. अगदी शेवटी प्रचार संपायच्या 5 वाजेच्या आधी मुख्यमंत्री त्यांच्या रथावर आले आणि त्यांनी सगळ्या वाहिन्यांना मुलाखती दिल्या. त्यावेळेलाही मुख्यमंत्र्यांनी मराठी गुजराती या वादावर बोलणं टाळलं आणि ते टाळत असताना त्यांनी आपल्या अंगचा एक परिपक्व नेता दाखवला. पण त्याच वेळेला त्यांनी आपल्या अंगचा एक मुख्य नेता दाखवताना राहुल शेवाळे यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यामुळे राहुल शेवाळे हे 2 टर्म खासदार आहेत आणि ते मागच्या वेळेला जेव्हा खासदार झाले होते त्यावेळेला त्यांना तयारी करण्यासाठी जवळपास 8 महिन्यांचा वेळ, म्हणजे 2014ची गोष्ट मी बोलतोय, 8 महिन्यांचा वेळ उद्धव ठाकरेंनी दिला होता आणि त्यामुळे ते खासदार होऊ शकले होते. आता देखील त्यांना पुरेसा वेळ मिळाला होता आणि त्यामुळे अनिल देसाईंच्या समोर त्यांचं आव्हान जरी तगडं असलं तरी अनिल देसाईंची पाठी कोरी आहे, संघटनात्मक त्यांना पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळे ही जी लढत आहे ही खूपच कट टू कट अशी होईल असं दिसतंय. त्यातही राहुल शेवाळे यांचं पारडं जे ते जड आहे. आता आपण येऊया उत्तर मध्य मुंबईमध्ये, तिथे उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांची निवडणूक आहे. उज्ज्वल निकम यांचा भाजपशी तसा काही संबंध नव्हता, त्यांची यंत्रणा पराग अळवणी हे विलेपार्ल्याचे आमदार ते बघत होते. आता उज्ज्वल निकम यांच्याकडे जर काम पडलं तर हा शेवटच्या टप्प्यात केला गेलेला प्रचार होता शेवटच्या काही दिवसांमध्ये, की उज्ज्वल निकम यांच्याकडे काम पडलं तर कुठे जायचं, हायकोर्टात जायचं की सुप्रीम कोर्टात जायचं त्यांना भेटायला, ते आपला फोन घेणार का, हा जो प्रचाराचा एक फंडा तिथे करण्यात आला त्यातून वर्षा गायकवाड यांचं पारडं जड झालं. वर्षा गायकवाड यांना बघा शिवसेनेचे शिवसैनिक मतदार हे जे ते पाठिंबा देत होते, मराठी म्हणून त्यांना एक हे मिळत होतं, दुसरं मागासवर्गीय आहे, तिसरं सुशिक्षित आहे, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार केला गेला त्यावेळेला वर्षा गायकवाड यांचं पारडं तिथे एक महिला म्हणून देखील जड होतं. उज्ज्वल निकम यांच्या बरोबरीने भाजपचं कॅडर होतं. आता त्या भाजपच्या कॅडरला उज्ज्वल निकम हे किती आपले वाटलेत याच्यावर ही जी निवडणूक आहे ही काहीशी अवलंबून आहे आणि तिथून एक बहुतेक लोकांना असं वाटतंय की उज्ज्वल निकम जिंकून येतील, पण तिथे वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली तर आश्चर्य वाटायला नको असा तिथला माहोल होता. त्यानंतर आपण येऊया अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर, मुंबईतली अगदी सर्वतोमुखी जर कोण जिंकून येईल असं विचारल्यानंतर अमोल कीर्तीकर असं उत्तर येणारी जी निवडणूक होती ती ही निवडणूक होती. याचं कारण असं आहे, आदित्य ठाकरेंबरोबर असलेली मैत्री, युवा सेनेमध्ये असलेलं नेटवर्क, उद्धव ठाकरे यांच्या कसोटीला आणि त्यांच्या एकूणच सगळ्या गुण अवगुणांना सहन करत अमोल कीर्तीकरांनी जी काही गेल्या काही काळामध्ये पक्षाची असलेली आपली बांधिलकी दाखवली. बघा, मी आपल्या प्रेक्षकांना माहिती नसेल पण ज्या वेळेला शिर्डी या ठिकाणी या संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून त्यांची नेमणूक झाली, पण जेव्हा युती तुटली किंवा त्या युतीमध्ये जायचं नाहीये असं कळल्यानंतर अगदी अवघ्या काही क्षणांचाही विलंब न लावता ज्याने शिर्डी संस्थानापासून 4 हात दूर राहणं पसंत केलं तो उमेदवार होता अमोल कीर्तीकर. सुरुवातीला अमोल कीर्तीकरांचं काम त्यांचे वडील गजानन कीर्तीकर करतायत असं वाटत होतं, पण तसं काही नंतर होऊ शकलं नाही. पण तोपर्यंत इथल्या सामान्य शिवसैनिकांनी ही निवडणूक हाती घेतली होती. रवींद्र वायकर यांच्याबद्दल सांगायचं तर रवींद्र वायकर हे स्वतःच मैदानात उतरण्याच्या आधी डगआउटमध्येच मॅच सोडून बसलेले होते की आपण या मॅचमध्ये काहीच करू शकणार नाही असं त्यांना वाटत होतं. आणि मी अत्यंत विश्वसनीय आणि खात्रीने रवींद्र वायकरांच्या बाबतीत एक सांगू शकतो, त्यांच्या जवळच्याच काही नेत्यांना रवींद्र वायकरांनी असं म्हटलं होतं की तुम्हाला जे योग्य वाटेल, सत्सद विवेक बुद्धीला पटेल ते करा. याचा अर्थ काय बरं, त्यातही काही मोठ्या दैनिकांकडे त्यांनी दिलेल्या
मुलाखतींमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांवरून एक गोष्ट स्पष्ट झाली होती की इथल्या मराठी उमेदवारांना आणि शिवसैनिकांना काय करायचं याचे संकेतही स्वतः शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीमध्ये रवींद्र वायकरांनी दिलेले होते. मुंबईतली सगळ्यात सुरक्षित आणि अगदी मोठ्या मताधिक्याने येऊ शकेल, किंबहुना महाराष्ट्रात विक्रम करेल अशी जी जागा होती ती होती उत्तर मुंबईची, म्हणजे जिथे पियुष गोयल निवडणूक लढत आहेत ती जागा. या ठिकाणी गोपाळ शेट्टींनी गेल्या वेळेला 7 लाखाहून अधिक मतं घेतली होती. यावेळेला पियुष गोयल बाजी मारतील असं वाटत होतं, पण तिथे भूषण पाटील हे भूमिपुत्र असलेले काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या विरुद्ध लढत देत होते. आता तिथे पियुष गोयल यांचं पारडं जड होतं. जे दोन्ही मतदारसंघ आहेत, म्हणजे सर्वाधिक मतदान होणारा बोरिवली आणि सर्वात कमी मतदान होणारा मागाठाणे, हे दोन्ही मतदारसंघ पियुष गोयल यांच्याच या सगळ्या मतदारसंघामध्ये येतात आणि त्यामुळे पियुष गोयल हे बाजी मारतील असं आत्ता तरी वाटतंय. पण तिथे जो मराठी क्राऊड आहे त्यातल्या किती लोकांनी भूषण पाटील यांना स्वीकारलंय हे आपल्याला 4 तारखेला कळू शकेल. ईशान्य मुंबई, जिच्यामुळे संपूर्ण मुंबईचा माहोल तापला, काहीसा खराब झाला आणि काहीसा उद्धव ठाकरे यांना ऊर्जितावस्था देणारा ठरला, तो मतदारसंघ होता ईशान्य मुंबईचा, म्हणजेच संजय पाटील विरुद्ध मिहीर कोटेचा हा RSSचा माणूस, विश्व हिंदू परिषदेशी संबंध असलेला एक राजकीय कार्यकर्ता, नेता. पण त्यांच्याकडून किंवा त्यांच्या हितशत्रूंकडून अशा काही गोष्टी झाल्या की ज्या संजय पाटील यांच्या काहीशा फेवरमध्ये जाणाऱ्या किंवा त्यांच्या बाजूने जाणाऱ्या ठरल्या आणि त्यामुळे संजय पाटील आणि मिहीर कोटेचांचा जो संपूर्ण मामला होता हा गुजराती विरुद्ध मराठी असा होता. विक्रोळी, कांजूरमार्ग पूर्व, भांडूप पूर्व हा जो मतदारसंघ आहे आणि मानखुर्द या भागांनी संजय पाटील यांना भरभरून साथ दिली. तर घाटकोपर आणि मुलुंड पश्चिम हा निष्ठेनं आणि भांडूप पश्चिम सुद्धा काही प्रमाणामध्ये निष्ठेनं मिहीर कोटेचा यांच्याबरोबर राहिला. या निवडणुकांचा जर आपण विचार केला तर या 6 मतदारसंघांमध्ये जर 6 नेते आपण पाहिले तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांचा जर आपण विचार केला तर या सगळ्यांमध्ये स्वतः फील्डवर उतरून मेहनत घ्यावी लागते हे उद्धव ठाकरेंना या निवडणुकीने शिकवलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये 28 सभा घेतलेल्या आहेत, तर त्यांच्या चिरंजीवांनी आदित्य ठाकरेंनी 32 सभा घेतल्या आहेत. त्यामुळे पिता पुत्रांनी मिळून 60 सभा घेतल्या आहेत आणि नेमक्या त्याच्या दुप्पट 115 सभा या एकट्या देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 25 सभा या पंतप्रधानांच्या झाल्या आणि त्या खालोखाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त सभा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्यात. त्यांच्या सभेचा तपशील मिळू शकलेला नसला तरी त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त आहेत. पण याच निवडणुकीने एक गोष्ट एकनाथ शिंदे यांना शिकवली ती म्हणजे तहात ते जिंकू शकतात. लढाईमध्ये त्यांना जिंकण्यासाठी खाली संघटनेचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात त्यांना विणावं लागेल आणि ते घट्ट करावं लागेल. अजित पवार हे या निवडणुकीमध्ये कसं यश मिळवतात याच्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. पण कदाचित यशाने त्यांना खूप मोठ्या प्रमाणात हुलकावणी दिली तर नवल वाटायला नको. या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये जी चर्चा झाली ती म्हणजे एकमेव मराठी जननायक असलेल्या राज ठाकरे यांनी भाजपच्या हातात हात घालून स्वतःचं आणि पक्षाचं नुकसान करून घेतल्याची भावना ही मुंबईकरांमध्ये ऐकायला मिळाली. ही माझी स्वतःची मतं नाहीत, पण रस्त्यावर वावरताना किंवा रिपोर्टिंग करताना जे लोकांकडून कळलं ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि विशेषतः मागासवर्गीय, मुस्लिम आणि मराठी, असं मराठी हे 3ऱ्या क्रमांकावरचे आहेत, पण मागासवर्गीय आणि मुस्लिमांनी आपली मतपेटी ही उद्धव ठाकरेंच्या हाती दिली आहे. आणि उद्धव ठाकरेंना हे देखील या निवडणुकीने शिकवलेलं आहे की तुमच्या मुलाचा वरळी हा मतदारसंघ जरी असला तरी तुम्हाला कुटुंबियांना आमच्या इमारतीखाली, आमच्या चाळीखाली येऊन आम्हाला आवाहन केल्याशिवाय आम्ही खाली येणार नाही. त्यामुळे या निवडणुकीने उद्धव ठाकरे यांना लढायचं कसं हे देखील शिकवलेलं आहे. आणि ते लढणं हे फक्त नुसतं शब्दांसाठी नाही तर रस्त्यावर उतरून देखील ते समजावलेलं आहे. आणि या सगळ्यांमध्ये जी अगदी कडी केली ती स्वतः शरद पवारांनी ही निवडणूक आपल्या परीने, आपल्या यथाशक्तीने होईल तितकी तापवण्याचा आणि विरोधकांच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न केला आहे. 83 वर्षाच्या शरद पवारांनी जे काही केलं ते
बघितल्यानंतर सत्तरीकडे चाललेल्या उद्धव ठाकरेंना देखील आपली इतर सगळी दुःख आणि व्याधी दूर ठेवायला लागल्या। पण त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी याआधी केलेल्या राजकीय चुका या त्यांना आता पुन्हा न करण्याचे संकेत याच निवडणुकीने दिले। त्यामुळे लोकसभेचं जे काही सगळं रणकंदन जे आहे ते आता शांत झालेलं आहे। विधानसभेची तयारी सुरू होईल आणि ती निवडणूक देखील याच 6 नेत्यांच्या भोवती फिरत असेल। मित्रहो, हा व्हिडिओ थोडासा मोठा झालाय पण तो आपण पूर्णपणे पाहावा अशी माझी आपल्याला एक मुंबईकर म्हणून विनंती आहे। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय ही आम्हाला आवर्जून कळवा। आणि मुंबईमध्ये जे 6 मतदारसंघ आहेत त्यामध्ये कोणाला किती जागा मिळतील आणि कोणी या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये बाजी मारली असं आपल्याला वाटतं ते देखील आपण आम्हाला कळवा। हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद। तो आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।